महाविकास आघाडीचा 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे। शिवसेना ठाकरे गट 20 जागांवरती लढण्यास ठाम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढणार आहे। काँग्रेस पक्ष 15 ते 18 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या जागांवरती अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। 20, 18, 10 या फॉर्म्युलावरती आतापर्यंत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीमध्ये अजूनही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट काही जागांसाठी आग्रही आहे। वंचित बहुजन आघाडीला यामध्ये आणखीन किती जागा द्यायच्या यावरती चर्चा सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीसाठी 2 जागा मविया सोडणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे। जागा वाटपासंदर्भामध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झाल्यानंतर आता फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते। शिवसेना ठाकरे गट 20 जागा लढण्यावरती ठाम आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढण्यासाठी आग्रही आहे। काँग्रेस पक्ष 15 ते 18 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या जागांवरती अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। 20, 18, 10 या फॉर्म्युलावरती आतापर्यंत अंतिम चर्चा असल्याची माहिती आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले। स्वप्नील, काल बैठका झाल्यानंतर आता फॉर्म्युला समोर येतोय, नेमकं काय निश्चित झालेलं आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात? तृप्ती, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे का एक फॉर्म्युला सुद्धा समोर आलेला आहे। 20, 18, 19 अशा जागांचा हा फॉर्म्युला आहे। 10 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील अशा प्रकारची हा फॉर्म्युला आहे। एकूणच आता काल जो महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या यानंतर आता बड्या नेत्यांमध्ये खरं तर महाविकास आघाडीच्या या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि या फॉर्म्युलावरती अंतिम मोहर उठेल। मात्र एकूणच शिवसेना 20 जागांवरती आग्रही असल्याचं पाहायला मिळते। 20 जागा या शिवसेनेला हव्या आहेत, कारण गेल्या वेळेस आपण बघितलं होतं तर शिवसेना 22 जागांवरती लढली होती, मात्र त्याच जागांवरती लढण्याचा पवित्र हा शिवसेनेचा होता। मात्र आता ते 20 जागांवरती लढतात अशी माहिती आहे आणि एकूण 15 ते 18 जागा या काँग्रेस पक्षाला जाणार आहेत। काँग्रेस सुद्धा सर्वाधिक जागा खरं तर महाविकास आघाडीमध्ये मागत होतं, तर आताच्या घडीला काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष हा आता महाविकास आघाडीमध्ये, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची आणखी मागणी होती, मात्र त्यांना सुद्धा 15 ते 18 जागांवरती समाधान मानावं लागणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा 10 जागा मिळणार आहेत। मात्र एकूणच या सर्वांसोबत त्यांचे मित्र पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे घटक पक्ष आहेत या पक्षांना सुद्धा जागा सोडावी लागणार आहे। वंचित बहुजन आघाडी सुद्धा 23 जागांची एक यादी दिली होती, मात्र त्या जागांवरती दावा करत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। मात्र 2 जागा या वंचित बहुजन आघाडीला सुद्धा सोडण्यात येणार आहेत। त्या जागा खरं तर त्यांना वेगळ्या देण्यात येणार की शिवसेना आपल्या वाट्यातून त्यांना जागा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अद्याप तरी शिवसेना ही आपल्याच पदरातून वंचित बहुजन आघाडीला 2 जागा देणार असून विदर्भ मराठवाड्यामध्ये या जागा देण्यात येतील अशी सुद्धा माहिती येते। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला 2 जागा जातील आणि प्रत्येकी 20, 18, 10 अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे। मात्र हा फॉर्म्युला येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरती मोहर शिक्कामोर्तब होईल आणि तशा प्रकारे जागा आहेत ते वाटप होईल। मात्र वंचित बहुजन आघाडीला किती 2 जागा दिल्या, तर 2 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना यांच्याकडून सोडण्यात येणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। स्वप्नील, महाविकास आघाडीची जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट काही जागांसाठी आग्रही आहे। या कोणत्या जागा आहेत या संदर्भात माहिती मिळू शकली आहे? नक्कीच शिवसेना ज्या जागांवरती आग्रही आहे ती जागा म्हणजे शिवसेनेचे जे सिटिंग उमेदवार आहेत आताच्या घडीला या जागांवरती शिवसेना आग्रही। मग ते शिवसेना शिंदे गटातील असेल किंवा ठाकरे गटात असेल, एकूण 18 उमेदवार सध्याच्या घडीला विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत। त्याच जागांवरती आपला उमेदवार देण्यावरती शिवसेना ठाम आहे। दक्षिण मुंबई असेल या ठिकाणी सुद्धा अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळणार आहे, मात्र मुंबईतील 2 जागा या काँग्रेसला सोडण्यात येणार आहेत। आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, कल्याणसारखी जागा असेल, जे शिवसेनेचे संख्याबळ जास्त त्या ठिकाणी आहे, शिवसेनेची ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे ती जागा असेल किंवा सध्याचे ज्या ठिकाणी भाजपला टक्कर द्यायची असेल अशा ठिकाणच्या जागा असतील, या सर्वाधिक जास्त जागा आहेत त्या शिवसेनेकडून मागण्याची शक्यता आहे। तशा प्रकारे शिवसेनेकडून मागणी सुद्धा झालेली आहे। मग नाशिक असेल, यवतमाळ असेल, माढा असेल अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी शिवसेना सुद्धा आग्रही पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये शिवसेना आग्रही पाहायला मिळते। तृप्ती, निश्चित स्वप्नील, फॉर्म्युला समोर आलेला आहे, मात्र पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, महाविकास आघाडीच्या बैठकांनंतर आता जी चर्चा होईल त्यामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।